गुड मॉर्निंग एव्हरीवन. डिवाइन टाईम विथ निकीमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर चला आज आपण पाहूया आपल्याला एनर्जीज काय मेसेज देत आहेत. आज ज्यांचा वाढदिवस आहे सर्वप्रथम त्या सगळ्यांना वाढदिवसाच्या शुभकामना. विश यू अ व्हेरी हॅपी अँड ब्लेस्ड बर्थडे. तर चला आपण पाहूया डिवाइन एनर्जीज, स्पिरिट गाईड, गार्डन एंजल्स प्लीज गाईड करा माझ्या व्ह्यूअर्ससाठी. आज दिवसभराची त्यांची करंट एनर्जी काय राहणार आहे, काय तुमच्या डिवाइन टायमिंगमध्ये मेसेज आहे, प्लीज गाईड करा. प्लीज गाईड करा एंजल्स, युनिवर्स काय मेसेज आहे आमच्या व्ह्यूअर्ससाठी, प्लीज गाईड करा. दोन मेसेजेस आले आहेत. प्लीज गाईड करा एंजल्स, माझ्या व्ह्यूअर्सचा आजचा दिवस कसा जाणार आहे. राशी बघूया आपण. प्रत्येक राशीसाठी हा मेसेजच असतो, पण बघूया प्रॉमिनेंटली कोणती रास निघते आज. एंजल्स कोणती रास येणार आहे आज. प्लीज गाईड करा. दोन रास आलेले आहेत. जेमिनी म्हणजे मिथुन रास आलेली आहे इकडे. आणि दुसरं पाहूया आपण, वृश्चिक रास आलेली आहे. वृश्चिक म्हणजे स्कॉर्पिओ, जेमिनी, वृश्चिक आणि मिथुन ह्या दोन राशी आलेल्या आहेत. पहिला मेसेज पाहूया आपण. चूज टू फाइंड जॉय इन लिटिल थिंग्स. तुम्हाला युनिवर्स आजचा पहिला मेसेज देत आहे. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तुम्हाला आनंद मानायला सांगत आहे युनिवर्स. आणि होप आणि विश्वास ठेवा. जे काम करणार आहात किंवा जे काम तुमच्या लाईफमध्ये येत आहे, ज्या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडणार आहेत त्या गोष्टींवर विश्वास ठेवा, होप ठेवा असं सांगितलं आहे. आणि चूज टू फाइंड जॉय इन लिटिल थिंग्स म्हणजे ज्या गोष्टींसाठी तुम्ही दगदग करत असाल किंवा मला हे पाहिजे ते पाहिजे असं न करता, जे समोर तुमच्या युनिवर्सने वाढून ठेवलेलं आहे, जे तुमच्या आयुष्यात तुम्हाला दिलेलं आहे, त्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये युनिवर्स तुम्हाला सांगत आहे आनंद मानायला शिका. आणि नक्कीच तुम्ही ज्या गोष्टींचा प्रयत्न करत असाल सातत्याने, कुठल्याही गोष्टी असो मग त्या युनिवर्स सांगत आहे त्या गोष्टींवर होप ठेवा, विश्वास ठेवा. नक्की योग्य टायमिंगमध्ये, डिवाइन टायमिंगमध्ये युनिवर्स तुम्हाला, एंजल्स तुम्हाला त्या गोष्टींची पूर्तता नक्की करतील. त्याच्यासाठी तुम्ही धडपड करत आहात. मग तुमची ती प्रोफेशनल, पर्सनल, फायनान्शियल लाईफ, करिअर लाईफ असो किंवा तुमची पर्सनल रोमॅन्टिक लाईफ असो, त्यासाठी युनिवर्स तुम्हाला इथे संकेत देत आहे की होप ठेवा आणि छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद मानायला शिका. प्रत्येक गोष्टींसाठी चिडचिड, दगदग करण्याची काहीही गरज नाही आहे. मिथुन रास आणि आपल्याला वृश्चिक रास आलेली आहे, ज्याला जेमिनी आणि स्कॉर्पिओ म्हणतो. तर जर तुम्ही कुठल्या डिप्रेशन, टेन्शन, एन्झायटीमध्ये असाल तर मिथुन राशीसाठी हा मंत्र आहे ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय हा मिथुन राशीसाठी मंत्र आहे. आणि वृश्चिकसाठी ओम महामाये नमः, ओम महामाये नमः. तर नक्कीच मंत्राचं तुम्ही उच्चारण करा जर तुम्हाला कुठलं डिप्रेशन, टेन्शन, एन्झायटी असेल तर. आणि आजचा मेसेज खरंच होप आणि चूज टू फाइंड जॉय इन लिटिल थिंग्समध्ये आलेला आहे. तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काय गोष्टी घडत आहेत, घडणार आहेत, तर त्या नक्कीच ईश्वर आशीर्वादित करणार आहे तुम्हाला. तुमच्या लाईफमध्ये चांगल्या नवीन गोष्टी येणार आहेत. विश्वास फक्त ठेवा, नेगेटिव्ह होऊ नका. काही जरी झालं तरी आपल्या मनाचा कौलच खरा कौल माना असं तुम्हाला डिवाइन सांगत आहे. आणि छोट्या गोष्टींमध्ये आनंद मानायला शिका, प्रत्येक गोष्टीची हाव करू नका. तर नक्कीच आजचा मेसेज तुमच्यासाठी युनिवर्सने आशीर्वादित करून दिला. तुम्हा सगळ्यांना आजचा दिवस शुभ जाओ, मंगलमय जाओ. धन्यवाद.